दामोदर साहेब सहकारी मित्रांनो आपल्याला व्याख्यान देणार आहे. त्यांच्या व्याख्यानानंतर आयकरासंबंधी काही कोणाची शंका असते त्या शंकांचं निरसन सुद्धा करण्याकरता विरोधकांचा तास 10 मिनिटं आपण द्यावे. या व्यासपीठावरचे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय काकासाहेब कोयटे साहेब, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये लोकप्रिय अत्यंत प्रॅक्टिकल अप्रोच असलेले शासकीय सरकारी अधिकारी असतात. आपण भाग्यवान आहे, आपल्यामध्ये असे सरकारी अधिकारी पण आहेत जे सदैव पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतात. सन्माननीय व्यासपीठ आणि सहकार संवादात उपस्थित माझे बंधू भगिनींनो, मी बॅकग्राऊंडमध्ये जास्त वेळ घालत नाही कारण थोडा ज्वलंत विषय आहे. तर मी आता शॉर्टमध्ये फक्त प्रोव्हिजन्स एक्सप्लेन करतो आणि आपण थोडं एक्सचेंज घेऊ. एका पतसंस्थेची जी शंका असेल ती बाकीच्या पतसंस्थेची पण शंका असेल, तर आपण थोडी शॉर्टमध्ये बघू. एक लक्षात घ्या, आय थिंक एव्हरीबडी इज गेटिंग माय साऊंड नो, सगळं आवाज येतो मागे. एक लक्षात घ्या, पतसंस्थांना आयकर माफ असला, पतसंस्थांच्या उत्पन्नावर आयकर माफ असला तरी पतसंस्थांचे ज्या प्रोव्हिजन्स आहे ते आपल्याला ॲप्लिकेबल आहे. पण इन्कम टॅक्सचे ज्या प्रोव्हिजन्स आहे, इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे ज्या जबाबदारी आहे ते आपल्याला ॲप्लिकेबल आहे. एक साधं उदाहरण घ्या, व्होडाफोन कंपनी. व्होडाफोन कंपनी इज अ युरोपियन टेलिकॉम जायंट. युरोपमध्ये व्होडाफोन प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात, प्रत्येक शहरात, प्रत्येक देशात युरोपमध्ये व्होडाफोन आहे. व्होडाफोन भारतात येऊन 15 वर्ष आली, आतापर्यंत त्यांचा 1 रुपया पण नफा झालेला नाहीये. दे हॅव नॉट अर्न अ सिंगल रुपीज नेट प्रॉफिट, स्टील एनी लॉसेस. पण त्यांच्यावर सुद्धा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने 52,000 कोटी रुपयाची डिमांड काढली. दुसरं उदाहरण, BSNLवर 20,000 कोटीची डिमांड काढली. हा इन्कम टॅक्स कायदा हे न उलगडणारं कोण आहे? जसं आपल्या उपस्थित जेवढे लोक आहेत, बहुतेक याच्यातले लग्न झालेले लोक आहेत. आपण सर्व लग्न झालं, काहींचे स्वतः लग्न झाले, काहींचे मुलांचे बी लग्न झाले, काहींचे मुलीचे लग्न झाले. आपल्या प्रत्येक प्रॉपर्टीवर पत्नीचा अधिकार आहे. आपल्या प्रत्येक प्रॉपर्टीवर, प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक पदार्थावर पत्नीचा इक्वल अधिकार आहे. फक्त एकच गोष्टी पत्नीची नसते, पतीची असते. माहिती बनवला ती म्हणजे चूक. चूक ही जी गोष्ट असते ती नेहमी पतीची असते. ज्याप्रमाणे चूक ही फक्त पतीची असते, त्याप्रमाणे इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे करदात्याची सगळी चूक असते. आणि चूकला नवीन शब्द जो शोध लागलाय, एकच, दॅट इज कॉल्ड GST, गलती सब तुम्हारी. GSTचा लॉंग फॉर्म गलती सब तुम्हारी. तर प्रत्येक पतसंस्थेला आयकराच्या प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल आहे. प्रत्येक पतसंस्थेला, प्रत्येक पतसंस्थेला GST ॲप्लिकेबल आहे. GST फक्त व्यापाऱ्यांना पहिले डोक्यातून काढून टाका. GST इज ॲप्लिकेबल टू पतसंस्था ऑल्सो, इन्कम टॅक्स ॲप्लिकेबल. तुमच्या नफा जरी नसला तरी बाकीच्या प्रोव्हिजन्स तुम्हाला आयकर भरावा लागतो, बाकीच्या प्रोव्हिजन्स GST भरावा लागतो. त्याचा आपण एक 15 मिनिटं विश्लेषण बघू आणि मग प्रश्नोत्तर घेऊया. आणि तो याच्यात एक आयोगी सांगतो. आता शहासाहेब आहे, आता बघा मागच्या महिन्यात बिल्डर लोकांकरता युनिफाईड स्कीम आली. बिल्डर लोक असं म्हणतात, आम्हाला जेवढं एक्सपेक्टेशन त्यापेक्षा सरकारने जास्त दिलं. आता पुढे मागे शहासाहेब विभागीय निबंधक आहे, लोकांना ते आयुक्त ऑफिसमध्ये जाते. नवीन सहकारी कायदा जर आला तर शहासाहेब जसं प्रायव्हेट सेक्टरला भरून गव्हर्नमेंट देतं तसं पतसंस्थांना पण द्या. एक 15 दिवसापूर्वी आदित्यपुरी जे HDFCचे CEO रिटायर झाले, HDFC बँकेचे CEO जे रिटायर झाले आदित्यपुरी, 15 दिवसापूर्वी त्यांनी त्यांचे शेअर्स विकले. त्या शेअर्सचे 850 कोटी रुपये मिळाले. बरं, भरभरून बँका अधिकाऱ्यांना देतं, इथं संचालक एवढा वेळ देतं, अधिकारी एवढा वेळ देतात, परंतु त्या प्रमाणात सहकारी कायद्याप्रमाणे रेग्युलेशन देत नाही. डिव्हिडंडला सुद्धा लिमिटेशन्स आहे. आता नवीन एक डेव्हलपमेंट झाली 8 दिवसापूर्वी. रिझर्व्ह बँकेने अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांकरता आतापर्यंत सभासदांना अधिकार होता, मतदानाचा पवित्र अधिकार. दुसऱ्या ऑडिटरला नेमायचा अधिकार मतदानाला होता. परंतु या 8 दिवसापासून रिझर्व्ह बँकेने नियम बदलला आहे. कोणत्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा ऑडिटर नेमायचा असेल तर रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी कंपल्सरी केली आहे. त्यामुळे काही दिवसानंतर हा कायदा पतसंस्थांना मिळू शकतो. इतकं गव्हर्नमेंटचं इंटरफेरन्स फायनान्शियल मॅटरमध्ये वाढलेलं आहे. चला आपण आता इन्कम टॅक्स बघूया. इन्कम टॅक्समध्ये आपण जे थ्रस्ट देणार आहोत, सेक्शन 194A, सेक्शन 194, त्याच्यात कॅश विथड्रॉल करताचे 194A प्रमाणे कॅश विथड्रॉल केले 1 कोटीच्या वरती तर त्यांना इन्कम टॅक्स कापायची प्रोव्हिजन आहे. परंतु ही प्रोव्हिजन कोऑपरेटिव्ह बँकांना, नॅशनलाइज बँकांना आहे, सहकारी पतसंस्था
पतसंस्थांनी त्यांच्या खातेदारांनी आपल्या ह्याच्यातून जर कॅश घातली तर कॅश विड्रॉलवर इन्कम टॅक्स कापायची आवश्यकता नाही. या बाबतीत बहुतेक पतसंस्थांचे प्रश्न उत्तर आले होते. ही प्रोव्हिजन कोणाला ऍप्लिकेबल आहे? कोऑपरेटिव्ह बँका, ज्या बँका बँकिंगचे बिझनेस करतात. आपण बँकिंगचे बिझनेस करत नाही कारण आपल्याकडे बँकेचं लायसन्स नाही. वी आर प्रोव्हाइडिंग द क्रेडिट फॅसिलिटी टू मेंबर्सला क्रेडिट फॅसिलिटी देण्याचा व्यवसाय आपला कोणाचा? पतसंस्थांचा. पतसंस्थांचा व्यवसाय बँकिंग बिझनेस नाही आहे. बँकिंग बिझनेस करता आरबीआयचं ऍक्ट 1935 प्रमाणे बँकिंग रेग्युलेशन ऍक्टचं आपल्याला लायसन्स लागतं. आपल्याकडे लायसन्स नाही त्यामुळे बँकिंग बिझनेस करत नाही. त्यामुळे जे खातेदार आपल्या खात्यातून 1 कोटीची रक्कम काढतात त्याच्यावर आपण आयकर कापायची आवश्यकता नाही. परंतु आपण मात्र बँकेतून पैसे काढतो, सहकारी बँकेतून, नॅशनल बँकेतून, तेव्हा मात्र ते आपला आयकर कापून घेतील आणि तो आयकर आपण इन्कम टॅक्सचा फॉर्म भरून त्याच्यावर आपण डिफरंट क्लेम केला पाहिजे. आता याच्याकरता रेट ऑफ टॅक्स काय आहे? याच्यावर रेट ऑफ टॅक्स त्यांनी 3 रेट ठेवलेले आहेत. 20 लाख ते 1 कोटी, 1 कोटीच्या वरती. ज्या पतसंस्था रेग्युलर इन्कम टॅक्स भरतात, ज्या पतसंस्था रेग्युलर इन्कम टॅक्स भरतात त्यांना 1 कोटीपर्यंत वर्षाला कॅश विड्रॉ केली बँकेकडून तर त्यांच्यावर टीडीएस कापला जाणार नाही. म्हणजे ज्या पतसंस्थेने मागच्या 3 वर्षात इन्कम टॅक्स रिटर्न भरला नाहीये त्यांना 20 लाखाच्या पुढे 20 लाख ते 1 कोटी एका वर्षात पूर्ण विड्रॉल केले तर 2% कापले जातील आणि 1 कोटीच्या वरती 5% रक्कम कापली जाईल. याच्याकरता दरवर्षी इन्कम टॅक्सचा रिटर्न भरणं किती आवश्यक आहे तुम्ही याची व्याप्ती समजून घ्या. जर मागच्या 3 वर्षाचे इन्कम टॅक्सचे ॲक्नॉलेजमेंट आपण आपल्या बँकेकडे दिले नाही तर बँक 2 किंवा 5% इन्कम टॅक्स कापून घेईल. त्यामुळे आपण त्यांच्याकडे आपल्या मागच्या 3 वर्षाचे इन्कम टॅक्सचे रिटर्न भरलेली ॲक्नॉलेजमेंट द्यायची, त्याची ॲक्नॉलेजमेंट पण आपल्याकडे घ्यायची. म्हणजे त्यांनी जास्त झालं कापलं त्यांच्या सांगता येईल आम्ही तुमच्याकडे 3 वर्षाचे डॉक्युमेंट्स दिलेले त्यामुळे तुम्ही 1 कोटीच्या पुढच्या रक्कम मात्र कापला पाहिजे. 1 कोटीच्या खालच्या रक्कम कापल्या गेला नाही पाहिजे. जे रिटर्न भरत नाही त्यांना 1 कोटीच्या पुढच्या रक्कम 5%, जे रिटर्न भरतात त्यांना 2% कापला जाईल. त्याच्यानंतर आपल्याकडे जे कमिशन एजंट आहे, आपल्याकडे जे कमिशन त्यांचे आपण कमिशन देतो तर पूर्ण वर्षाचं कमिशन जर 15,000च्या पुढे दिलं तर त्याला आपल्याला 5% कापावं लागतं. 15,000च्या खाली वर्षाचं कमिशन असेल त्याच्यावर आपल्याला इन्कम टॅक्स कापायची गरज नाही आहे. मग 15,000 रुपयाच्या पुढे वर्षाचं कमिशन गेलं आपल्याला इन्कम टॅक्स कापून द्यावा लागतो. परंतु जर त्या एजंटनी इन्कम टॅक्स ऑफिसर सर्टिफिकेट आणून दिलं याच्यावर इन्कम टॅक्स कापू नका, आपण इन्कम टॅक्स कापण्याची आवश्यकता नाही. ते सर्टिफिकेट आल्यानंतरच्या तारखेला मागच्या त्याच्या मागीच्या तारखांचे इन्कम टॅक्स कापावं लागेल. हे झालं कमिशन एजंटच्या बाबतीत. त्याच्यानंतर इंटरेस्ट. आधी सहकारी बँकांना सुद्धा सभासदांच्या डिपॉझिटच्या व्याजावर इन्कम टॅक्स लागत नव्हता, इन्कम टॅक्स कापायची आवश्यकता नव्हती. सर्वात पहिले त्यांनी सहकारी बँकेच्या सभासदांना कव्हर केलं. मागच्या वर्षी लार्ज पतसंस्था, लार्ज म्हणजे ज्यांचे सीट्स 50 कोटीच्या वरती आहे, आता ते सीट्स सेल किंवा टर्नओव्हर 30% वापरलेले आहे. तेव्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ज्याची क्रेडिट सेट जमा रक्कम 50 कोटीच्या पुढे जाईल त्या प्रत्येक पतसंस्थाला आपल्या सभासदांना सुद्धा किंवा नॉन सभासदांना सुद्धा दिलेल्या डिपॉझिटच्या व्याजाच्या रकमेतून इन्कम टॅक्स कापावा लागेल. जर तो सिनियर असेल, सिनियरचं डेफिनेशन 60 इयर्स, इन्कम टॅक्स कायद्यामध्ये सिनियरचं डेफिनेशन 60 वर्षाच्या वरती जर त्या सभासदाचं वय असेल तर 50,000पर्यंत आपल्याला इन्कम टॅक्स कापायची गरज नाही. वर्षाचं व्याज 50,000च्या पुढे गेल्यानंतर कापावं लागेल. जो सिनियर सभासद असेल म्हणजे जर 60 इयर्स असेल तर वर्षाचं व्याज जर 40,000च्या पुढे गेलं तर आपल्याला इन्कम टॅक्स कापावं लागेल. इन्कम टॅक्स कापून दर महिन्याच्या महिन्याला आपल्याला डिपार्टमेंटला भरावं लागेल आणि 3 महिने रिटर्न भरावं लागेल. जर आपण इन्कम टॅक्स कापला नाही तर इन्कम टॅक्स मागच्या 7 वर्षामध्ये कधी मागे देऊ शकतो आणि ते पैसे आपल्याकडे वसूल करते. डिपॉझिट निघून जाईल, डिपॉझिट व्याज निघून जाईल, ते पैसे बँकेला स्वतः खिशीनं भरावं लागेल. त्याकरता व्याजाच्या प्रोव्हिजनसाठी लक्ष ठेवलं पाहिजे. पर्टिक्युलरली लार्ज ॲक्टिव्ह कोऑपरेटिव्ह सोसायटी मोठ्या पतसंस्था आहेत ज्या मागच्या वर्षी कव्हर केल्या. आता पुढच्या म्हणजे उद्याच्या बजेटमध्ये काय आहे तुम्ही आम्ही स्पेक्युलेशन करू शकत नाही. उद्याच्या बजेट जे काही आहे आपण पुढच्या मंथली मॅगझिनमध्ये शेअर करू. पण सध्याच्या परिस्थितीप्रमाणे ज्या पतसंस्थांचं उत्पन्न टोटल क्रॉस उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला क्रेडिट जाईल 50 कोटीच्या पुढे जाईल त्यांनी आपल्या सभासदांना किंवा नॉन सभासदांच्या घेतलेल्या डिपॉझिटच्या व्याजाच्या रक्कम इन्कम टॅक्स कापावं लागेल. आणि जो इन्कम टॅक्सचा रेट आहे तो आपण दिलेला आहे हे तुम्हाला
सॉफ्ट कॉपी लागेल त्या फेडरेशनच्या ऑफिसला आम्ही देऊ की तुम्ही सॉफ्ट कॉपी घेऊ शकता. प्रत्येक ह्याच्यावर सिनियर सिटीजन 50% कमायचे, 50,000पर्यंत, नॉन सिनियर सिटीजन 40,000 कमायचं नाही. कॉन्ट्रॅक्टरला 30,000 रुपयाचं लिमिट आहे, त्यामुळे कमिशनला 15,000चं लिमिट आहे. आपण जर भाडं देतो पतसंस्थेचं, महिन्याचं भाडं जर 20,000च्या वरती असेल किंवा वर्षाचं 2,40,000च्या वरती असेल तर आपल्याला त्या भाडेकरूंना भाडं देताना त्याच्या भाड्यातून आयकराची रक्कम कापून घ्यावी लागेल, अन्यथा आपल्याकडून वसूल करण्यात येईल. त्याचप्रमाणे सीएना जी प्रोफेशनल फीज देतो किंवा वकिलांना प्रोफेशनल फीज देतो किंवा व्हॅल्युएशन ऑफिसरला जी प्रोफेशनल फीज देतो ती वर्षाला 30,000च्या पुढे जातली तर आपल्याला 10% कापावं लागतं. यावर्षी कोविड असल्यामुळे रेटमध्ये 75% कमी केलेले आहेत. जिथे 10% त्यांनी 7.5% कापायचे, जिथं 2% आहे त्यांनी 3% कापायचं आहे. तर हा असा प्रत्येक रेट आपण दिलेला आहे आणि जर तुम्हाला लागेल ते फेडरेशनच्या ऑफिसला आपण ते सॉफ्ट कॉपी देणार आहोत. आता येतात तर काही लोकांनी विचारलं आहे की बा जेव्हा पतसंस्था दुसऱ्या बँकांमध्ये डिपॉझिट ठेवतात, नॅशनल बँकांमध्ये ठेवतात, कुठे गुंतवतात, तर ते येणाऱ्या व्याजावर इन्कम टॅक्स लागतो का? पतसंस्थांचं होल इन्कम एक्झेप्टेड आहे. होल इन्कमचं संपूर्ण इन्कम एक्झेप्टेड आहे. लॉकरचं भाडं असो, डीडीचं कमिशन असो, कोणत्याही प्रकारचं उत्पन्न असो पतसंस्थांचं, किंवा त्यांनी दुसऱ्या नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये एचडीएफसी, कोटक, ॲक्सिस, इंडसइंड किंवा फॉरेन बँका जे चार्टर्ड बँके, स्टँडर्ड चार्टर्ड बँके, अमेरिकन एक्सप्रेस बँके, एलजे ग्रीनलँड बँके अशा बँकांमध्ये जे डिपॉझिट ठेवलं अशा आलेल्या व्याजाच्या रकमेवर टॅक्स लागत नाही. पण नाशिक आणि नगर पुन्हा कॅबिनेटचे आलेले पुन्हा कॅबिनेटने मागच्या महिन्यातच सुरेश दादा जी पतसंस्थाच्या केसमध्ये निर्णय दिला आहे. सुरेश दादा पतसंस्थामध्ये 4 वर्षापूर्वी पण निर्णय दिला होता इन द इयर 2016 मध्ये, आणि मागच्या महिन्यात सुद्धा पुन्हा ITAT डिसिजन इज बाइंडिंग नाशिक, नगर, औरंगाबाद, जिल्हा एक्सेप्ट असेल पुण्याला पण किंवा जे काही इन्कम आहे ऑल इन्कम इज एक्सेप्टेड. तर सुरेश दादा जैन पतसंस्थेचा निर्णय ती कॉपी मी लॉन्ड्री मॅनेजरमध्ये ती कॉपी आपण त्याच्याकडे घ्यायची आणि ती कॉपी जोडल्यानंतर तुमच्या पतसंस्थेच्या कोणत्याही रकमेवर तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार नाही. पतसंस्थेच्या उत्पन्नावर GST लागेल, 18% GST आणि डोक्यामध्ये इन्कम टॅक्स जे आता सध्या फेस्टेज असेसमेंटमध्ये जे अदर इन्कमचे ॲडिशन्स करतात हा डिसिजन कोट केल्यानंतर ते त्या इन्कमवर इन्कम टॅक्स लावणार नाही. ज्यांचा लागून गेला असेल, ज्यांचे ॲसेसमेंट झाले असेल त्यांनी त्यामुळे 30 दिवसाच्या आत अपील दाखल करायचं आहे. अपीलमध्ये आपण घेतलं तर तुमची डिमांड संपूर्ण दिली होती आणि फॉर्च्युनेटली हा निर्णय मागच्या तो सुरेश दादा जैन नागरिक सहकारी पतसंस्था निर्णय नंबर 713 पुणे इंडिया 713 पुणे 2019 त्याच्यावर त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय कॅनबे इलेक्ट्रिक सप्लाय CIT वर्सेस कर्नाटका स्टेट बँक, सुरत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह बँक सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन पुन्हा एक निर्णय दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभर सगळ्यांना बांधील राहील. कृपया या निर्णयाची सर्वांनी नोंद घ्यावी. या व्यतिरिक्त सुप्रीम कोर्टाने 2017 मध्ये सिटीजन पतसंस्थामध्ये सिटीजन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड हैदराबादमध्ये निर्णय दिलेला आहे की पतसंस्था कोणाला म्हणायचं जे फक्त भागधारकांशी व्यवहार करतात त्यांना पतसंस्था, जे नाममात्र भागधारकांशी व्यवहार करतात त्यांना फायनान्स ऍक्टिव्हिटीजच म्हटलेलं आहे. मग त्या संस्थांना ATPचं डिडक्शन मिळणार नाही, त्यांच्या नफा डिडक्शन मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे ज्यांच्याशी तुम्ही व्यवहार करतात त्यांना तुम्हाला सभासद करणं कंपल्सरी आहे. जर सभासद केलं तर त्यांच्या आलेल्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. परंतु जर सभासद नसेल आणि तुम्हाला जर काही इन्कम आला असेल त्या उत्पन्नावर तुम्हाला टॅक्स लागेल. असा सुप्रीम कोर्टाने सिटीजन पतसंस्थेमध्ये निर्णय दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही डिपॉझिट घेतो ते डिपॉझिट परत 20,000च्या वरचे डिपॉझिट आपण कॅश घेऊ शकत नाही. 20,000च्या वरचे डिपॉझिट कॅशमध्ये देऊ शकत नाही. ती डिपॉझिटची रक्कम आपण सेव्हिंग खात्यात किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करायची, तिथून मात्र कॅश काढू शकतात. म्हणजे 20,000च्या वरची रक्कम कॅशमध्ये पण डिपॉझिट घेऊ शकत नाही आणि कॅशमध्ये रिटर्न परत करू शकत नाही. आता सेव्हिंग करंटला तो ॲप्लिकेबल नाही. त्याकडे टॅक्स डिपॉझिट आहे. टॅक्स डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग करंट सोडून राहिलेले डिपॉझिट. त्यामुळे या बाबतीत काळजी घेणं आवश्यक. अन्यथा त्याला 100% इतकी पेनल्टी लागते. मिनिमम 100%, मॅक्सिमम 300%. 100%पेक्षा कमी पेनल्टी नाही आहे. त्यामुळे डिपॉझिट ॲक्सेप्टन्स
फॉर्ममध्ये की त्यांनी सेव्हिंगमध्ये भरायची, की त्यांनी करंटमध्ये भरायची, तिथून आपण ट्रान्सफर होऊ शकतो. पण लोन खात्यामध्ये ज्याला 2 लाखाच्या पुढे लोन दिलेलं आहे, ज्याचं वर्षाचं खातं 2 लाखाच्या पुढे पडलेलं आहे, ते फक्त बँकांना एक्सेप्ट आहे. व्यापाऱ्यांना लागू आहे, पतसंस्थांना लागू आहे, कंपन्यांना लागू आहे, पार्टनरशिपला लागू आहे, ट्रस्टला लागू आहे, कॉलेजेसला लागू आहे, हॉस्पिटलला पण लागू आहे. हॉस्पिटल जे आहेत ना त्यांच्याकडे पण 2 लाखाच्या पुढे बिल झालं तर ते स्वतः घेत नाही, त्यांच्या बँकेच्या अकाउंटला भरायला लागतात. त्यामुळे ज्यांचं कोणाचं लोन आपण 2 लाखाच्या पुढे दिलेलं आहे त्या लोकांचे रोज भरणं आपण आपल्या लोनमध्ये घेऊ शकत नाही. आपण सेव्हिंगमध्ये घेऊ शकतो, आपण करमध्ये घेऊ शकतो, आपण RTGS घेऊ शकतो, NEFT घेऊ शकतो, परंतु आपण रोख घेऊ शकत नाही. रोख घेतला तर तेवढी पेनल्टी आपल्याला लागेल. मग काय ना फार क्लिष्ट आहे. त्याच्या बाबतीत आपण पिटिशन दिलं होतं. जसं प्रॉपर्टी बँकांना एक्सेप्ट केलं, नॅशनल बँकांना एक्सेप्ट केलं, स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला एक्सेप्ट केलं, तसं आम्हालाही एक्सेप्ट केलं. परंतु अजून सरकारने आपलं म्हणणं मानलेलं नाही आहे. काकासाहेब कोर्टे आम्ही शरद पवारांना या बाबतीत भेटलो होतो. या बाबतीत सुप्रिया सुळे मॅडमनी पण प्रयत्न केले, पण अजूनपर्यंत आपल्याला यश आलेलं नाही आहे. जेव्हा काय ॲग्रीमध्ये आज तरी आपल्याला मात्र पतसंस्थांना ही जाचक तरतूद आपल्याला लागू आहे. त्याच्या पेनल्टी किती लागेल आपण केलेलं आहे. हे झालं इन्कम टॅक्सला मोठी झालेलं आहे. आपण याच्यावरती मागच्या सेमिनारला आपण फ्लॅश दिलेला आहे. काही शंका असेल तर आपण सेमिनारचे देतो. आता पुढचा प्रश्न जीएसटी कोणाला लागेल? 20 लाख आणि 40 लाख. 40 लाख व्यापाऱ्यांना करता आहे, सर्व्हिसेसला 20 लाख आहे. म्हणजे आपल्या ज्या पतसंस्थेचं उत्पन्न, टोटल उत्पन्न, व्याज, कमिशन सगळं 20 लाखाच्या पुढे जातात, त्यांना जीएसटी नंबर देणं कंपल्सरी आहे. 20च लाख फक्त. आणि त्यांनी ओव्हरटून इंटरेस्टवर जीएसटी लागत नाही. तरी पण जीएसटी काय लागतो? आपल्याकडच्या प्रोसेसिंग फीज येतात, आपल्याकडच्या लॉकरचं भाडं येतं, अदर इन्कम येतं, त्याच्यानंतर आपल्याला जीएसटी 18% कलेक्ट करून करावं लागेल. त्यामुळे जीएसटी पण फार क्लिष्ट कायदा आहे. एक्साईज गेला, वॅट गेला, वन नेशन वन टॅक्स, त्या कन्सेप्टखाली जीएसटी आलेला आहे. त्यामुळे जीएसटी घेणं, महिन्याच्या महिन्याला भरणा करणं, आता ज्याचा टर्नओव्हर कमी त्यांनी क्वार्टरली अदर मंथली इन्कम भरणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे कॉपरेटिव्हचं ऑडिट कंपल्सरी, ज्याप्रमाणे टॅक्स ऑडिट, इन्कम टॅक्स ऑडिट कंपल्सरी, त्यामुळे जीएसटी ऑडिट पण कंपल्सरी आहे. पण जीएसटी ऑडिट सुद्धा ज्याचा टर्नओव्हर एकूण त्यांना जीएसटी ऑडिट कंपल्सरी, टॅक्स ऑडिट, इन्कम टॅक्स ऑडिट खाली आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली कोऑपरेटिव्ह ऑडिट. तर जीएसटी ऍक्ट कोणाकोणा लागेल? ज्यांचा टर्नओव्हर 20 लाखाच्या पुढे जाईल. कशावर लागेल? आपल्या काही पतसंस्थांना जे भाड्याचं उत्पन्न मिळतं त्या भाड्याच्या उत्पन्नावर, आपले जे RTGS चार्जेस, NEFT चार्जेस, कमिशन इन्कम आपल्या PDवर किंवा आपण जे काही सर्व्हिसेस त्या कमिशन इन्कमवर, आपल्या लॉकर रेंटवर, आपल्या सर्टिफिकेट फीजवर, प्रिंटिंग स्टेशनरी चार्जेस, प्रोसेसिंग फी, या सर्व उत्पन्नावर आपल्याला 18% जीएसटी लागेल. तर आपण सेपरेट कलेक्ट करून सेपरेट भरायचं. आता उद्याच्या बजेटनंतर किंवा जीएसटी काउन्सिलनंतर रेट चेंज होते तर माहीत नाही. आजच्या मितीला आपल्याला 18% जीएसटी लागू. आपण जर कलेक्ट करून भरला नाही, आपल्या खात्यातून वसूल येईल, आपल्याला स्वतः खिशातून भरावं लागेल. जीएसटी भरायला लागत नाही. इंटरेस्ट ऑन लोन, आपल्या कर्जावर जे व्याज मिळतात त्याच्यावर असल्या जीएसटी सध्या तरी लागत नाहीये. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट्स, आपल्या ज्या गुंतवणुकी आहेत इतर बँकांमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये किंवा बॉन्ड्समध्ये जे इन्व्हेस्टमेंट्स आहे त्या इन्व्हेस्टमेंटच्या आलेल्या व्याजावर आपल्याला जीएसटी लागत नाही. आणि लोन्सवर जे पिनल इंटरेस्ट होतो आपण लोन्सवर जे लोन थकलेलं असतात किंवा त्यांनी स्टॉक स्टेटमेंट दिलेली, ऑडिटेड स्टेटमेंट दिलेली, सँक्शन लेटरचे जे व्हायोलेशन्स केले त्याला जे आपण पिनल इंटरेस्ट होतो त्या पिनल इंटरेस्टवर आपल्याला जीएसटी लागत नाही. हेच सोडून कायद्याला सर्व उत्पन्नावर आपल्याला जीएसटी लागत नाही. याच्या व्यतिरिक्त जे स्टाफ आपल्या पेरोलवर आहे त्यांच्या पगारावर आपल्याला जीएसटी लागत नाही. परंतु आपण जे कॉन्ट्रॅक्टरवर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे एम्प्लॉईज घेतलेले असतात त्या कॉन्ट्रॅक्टरच्या पेमेंटवर जीएसटी लागेल. देर आर 2 टाइप ऑफ एम्प्लॉईज. सम एम्प्लॉईज आर ऑन पेरोल, सम एम्प्लॉईज आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेतो. जे ह्युमन रिसोर्सेस सप्लायर असतात किंवा मॅनपॉवर सप्लायर असतात त्यांच्याकडून आलेल्या मॅनपॉवरच्या बिलांवर आपल्याला जीएसटी भरावा लागेल. त्याचप्रमाणे लिगल फीज किंवा ॲडव्होकेटला फीज देतो आपल्याला त्यांच्याकडून वसूल करून TDS साहेब आपल्याला भरावा लागतो. रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आणि फ्रेट चार्जेस. या व्यतिरिक्त शेवटचा टॅक्स प्रोफेशन टॅक्स, ज्याचा पगार 7,500 पुढे जातो. जेंट्सच्या बाबतीत, लेडीजच्या बाबतीत 10,000 पुढे पगार गेला आपल्याला प्रोफेशन टॅक्स दर महिन्याचा कापून घ्यावा लागतो. 7,500 ते 10,000 मध्ये 175 रुपये पर मंथ, 10,000च्या पुढे मात्र 200 रुपये पर मंथ कापून आपल्याला भरावा लागतो. 1 लाखाच्या आतमध्ये टोटल लाभ किती असेल? एन्युअल रिटर्न
अदरवाईज आपल्याला कोर्टाचे इंटरव्हल होतं. असं आपण मोठ्या मोठी प्रोफेशन टॅक्स, GST, आयकरच्या प्रोव्हिजन बघितलेलं आहे. हे फार वास्ट चॅप्टर आहे. जगात जवळपास करोडो कायदे, एकमेव कायदा इन्कम टॅक्स कायदा जो दरवर्षी बदलतो. तेव्हा त्या कायद्याबाबत मात्र दरवर्षी बजेट येतं. त्या कायद्याबाबत आपले अप टू डेट नॉलेज असणं आवश्यक आहे. अन्यथा जेवढा टॅक्स तेवढं इंटरेस्ट, पेनल्टी आणि प्रॉसिक्युशन या सगळ्या टाकतात चालवले असतात. स्टेट बँकेचा हर्षद मेहताच्या वेळेस 950 कोटीचा फ्रॉड झाला, तरी पण कोणत्याही संचालकाला या अधिकाऱ्याला अटक झाली नाही. फक्त एक लाख गेला. विजय मल्ल्याचे 9,000 कोटी गेले स्टेट बँकेचे, तरी कोणी अधिकारी आतमध्ये गेला नाही. नीरव मोदीचे 13,000 कोटी गेले, तरी काही झाले नाही. बँक ऑफ महाराष्ट्रने आत्ताच मागच्या वर्षी एका बिल्डरला दिले 4,000 कोटी. चेअरमनला अटक केली, तर एका दिवसात फायनान्स मिनिस्टर प्रोग्रेस व्हावं लागलं. सरकारी अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचं प्रोटेक्शन आहे. पण पतसंस्थांच्या अधिकाऱ्यांना, पतसंस्थांच्या संचालकांना कोणत्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही आहे. त्यामुळे कायदे पाळणे फार आवश्यक आहे. कारण प्रॉसिक्युशन ही टांगती तलवार आहे. आजकाल डिपार्टमेंटमध्ये प्रॉसिक्युशन आहे, चालताबद्दल प्रॉसिक्युशनची धमकी देतात. कारण की त्यांना दाखवायचं असतं ते वॉन्ट टू प्रूव्ह देअर रिझल्ट. त्याकरता पतसंस्था किंवा सहकारी बँकांच्या संचालकांना ऑनररी सर्व्हिसेस देऊन सुद्धा नेहमी टांगती तलवार असते. त्यामुळे या संवाद सेमिनारमध्ये अटेंड झालेल्या सर्व प्रतिनिधींना विनंती आहे, कृपया कायद्याचं पालन तंतोतंत करावं लागेल. अन्यथा आपल्या पगारापेक्षा, आपल्या उत्पन्नापेक्षा दंडाची रक्कम जास्त येते. हा इन्कम टॅक्स कायदा ह्युमॅनिटेरियन कायदा नाही आहे. इन्कम टॅक्स कायदा इन्कमवर नाही आहे. इन्कम जे व्हायोलेशन होतं हा टिपडा कायदा आहे. इन्कम टॅक्स कायदा 99% जजेसला समजत नाही. पण आत्तापर्यंत 1860 मध्ये भारतामध्ये 1860 मध्ये इन्कम टॅक्स कायदा आलेला आहे. जवळपास 260 वर्ष आले, तरी एकाला काही झाले नाही. कैदीचे कारण जजेसने कायदा करत नाही. दरवर्षी म्हणाला कायदा आहे. जजेसने लॉ करताना केलेला कायदा, त्यांनी दिसेंदार केला कायदा, आजचा कायदा जमीन आसमानचा फरक असतो. जरी अटक झाली नाही तर प्रॉसिक्युशन टाकण्यात तक्रारी करतात. कोर्टात जाण्यापेक्षा, वकिलाची फी देण्यापेक्षा, दंड व्याज रक्कम भरण्यापेक्षा, आपल्या बँकेला अटॅचमेंट आणण्यापेक्षा, आपल्या प्रॉपर्टीला अटॅचमेंट आणण्यापेक्षा, आपल्या होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त आयकर भरण्यापेक्षा आपण कृपया तंत्रज्ञान पालन करावं. आत्मनिर्भर भारत जे व्हायचं आहे त्याला आपण सगळे सेनापती म्हणूया. आज भारताची इकॉनॉमी आपण ज्यांच्या गुलामीत होतो, ब्रिटिशांच्या गुलामीत, ब्रिटिशांचं इन्कम आता $2.75 ट्रिलियन आहे. आपलं $3 ट्रिलियन झाले. आपली जीडीपी इंग्लंडपेक्षा जास्त आहे. आपली जीडीपी फ्रान्सपेक्षा जास्त आहे. आपली जीडीपी कॅनडापेक्षा जास्त आहे. आपण अमेरिकन चायनाच्या खाली. मोदीजींचं टार्गेट आहे $5 ट्रिलियन. अमेरिकेचं जीडीपी $20 ट्रिलियन आहे. $15 ट्रिलियन चायनाचं आहे. आपलं $3 ट्रिलियन आहे. $3 ट्रिलियन पण समजा $1 ट्रिलियन 10 लाख कोटी म्हणजे $1 ट्रिलियन. 10 लाख कोटी किती शून्य येतात पर्यंत तुमच्याकडे सांगायचं आहे. आपले $3 ट्रिलियन इकॉनॉमी दिलेली, ते टार्गेट $5 ट्रिलियन आहे. त्याकरता 130 कोटी लोकांच्या प्रत्येक माणसाचा सहभाग व्हावा लागेल. हे जगातलं एक आश्चर्य आहे. जगात 7 आश्चर्य सांगितलं जातं. काकासाहेब जगात 7 आश्चर्य सांगितलं जातात. म्हणजे 8वं आश्चर्य आता असं निघालंय, भारतात फक्त 1 कोटी लोक GST भरतात. किती लोक भरतात? पण 130 कोटी लोकांचा साथ सांभाळतो. म्हणजे 130 माणसं घरात राहतात. एक माणूस कमवतो म्हणजे 130 माणसं व्यवस्थित राहतात. आज 1 कोटी लोकांची GST नंबर बघतं आणि 130 कोटी लोकांचा संवाद होती. आणि पतसंस्था हे लाडकं पुत्र आहे. कोणाचं डिपार्टमेंटचं 2च एक्झेक्टेड आहे काकासाहेब. कोणतं? ॲग्रिकल्चर इन्कम. ॲग्रिकल्चरची किती मोठी ताकद आहे. दिल्लीच्या बॉर्डरला शत्रू उभे, सरकार काही करू शकत नाही. दुसरी ताकद आहे पतसंस्थेची. पतसंस्थेचं उत्पन्न एक्झेप्टेड आहे. याच्या आधी शेअर्सचं इन्कम एक्झेप्टेड होतं. शेअर्सला पण लॉंग टर्म कॅपिटल घेत आलं. याच्या आधी एक्सपोर्टचं इन्कम एक्झेप्टेड होतं. एक्सपोर्टला पण टॅक्स आला. आपण सचमुच भाग्यवान आहोत. आपल्याला शाह साहेबांसारखे अधिकारी भेटतात आणि इन्कम टॅक्सची कृपा आहे. कृपा जशी वक्रदृष्टी होईल सांगता येत नाही, किंवा गुरुचा शनी होईल सांगता येत नाही, किंवा मंगळाचा शनी होईल सांगता येते. त्यामुळे शनी होऊ नये, वक्रदृष्टी होऊ नये. कायद्याचा तंतोतंत पालन करा. चांगल्या वकिलांचा, चांगल्या CAचा सल्ला घ्या. फी वक्तव्य करू नका. CA इज अ गुड डॉक्टर. आणि चांगला कडक ऑडिटर देवा. फुल रिपोर्ट येऊ द्या. तो आपलं बघा, ऑडिटर इज युअर पोस्टमॉर्टम. ह्याच्याकरता चांगला कंट्रोल ऑडिट ठेवा. पोस्टमॉर्टम खाली जी ह्याच्यामुळे मेलं, विषयामुळे मेलं, कापड मेलं, पण तो मरू नये म्हणून कंट्रोल ऑडिट करा, क्वार्टरली ऑडिट करा, क्विरी सॉल्व्ह करा. सहकारवर अवर्ग मिळून आपलं नावलौकिक कमवा. या शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. शंका असेल तर शेअर फास्ट वेळ कमी होता. साहेब, उद्याच्या बजेटमध्ये
सेक्शन 80B रद्द होणार अशी चर्चा आहे. नाही, कारण एखाद्याचं कलेक्शन कमी झालं तर बहुतेक इन्क्युशन जाते. आता ॲग्रिकल्चरमध्ये कागदात टॅक्स नाही करून ज्यांचे बिझनेस इन्कम आहे त्यांना इंडायरेक्ट स्लॅब रेट वाढतो, इंडस्ट्री इंडायरेक्ट. पण पतसंस्था सचमुच अजून कोणाचे नॉर्थ ब्लॉक लक्षात आलेलं नाही. नॉर्थ ब्लॉक म्हणजे जे फायनान्स बजेट बनवतात यावर्षी बजेटचं प्रिंटिंग पण होणार नाही. बजेटचं प्रिंटिंग नॉर्थ ब्लॉकला बेसमेंटला होतं, यावर्षी ते प्रिंटिंग करणारे ॲपवर टाकणार आहे. अशी फार चेंजेस झालेले. पण आता सीतारामन मॅडमला यावर्षी तुम्ही मिळालेलं आहे, पण जास्त चेंजेस असं वाटत नाही. कारण कोरोनामुळे शी वॉज व्हेरी बिझी. मागच्या वर्षी 20,000 कोटी केरला गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले, 20 लाख कोटी सेंट्रल गव्हर्नमेंट डिक्लेअर केले. आपल्याकडे किती पोहोचले ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी एफर्ट्स घेतले. प्रश्न कोणाला विचारायचे असतील तर कॉर्डिनेट्स माहीत खाली देण्याची व्यवस्था करावी. काकासाहेब, आपला लंचनंतर खास प्रश्न उत्तरांचा वेळ आहे. लंचनंतर आपण वेळेत परत एकत्र येणार का? दुपारच्या 3च्या सेशन नंतर आपला प्रश्न उत्तराचा सगळे व्याख्यान तयार. साबळा साहेब सांगणार आहेत का? एक कॉर्डिनेट्स खाली द्या. साऊंड सिस्टीम जरा कॉर्डिनेट्स प्रेक्षकांना द्यायची व्यवस्था करा. तत्पूर्वी खूप खूप धन्यवाद सावंतराव साहेब. मी राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष नवीन सावंतराव साहेब, त्यांनी सावंतराव साहेबांचा सन्मान केला. पतसंस्थेमध्ये प्रत्येक सभासदाचा आम्ही डिपॉझिट ठेवण्याकरता असो किंवा कर्जाचा भरणा करण्याकरता असो आम्ही सेव्हिंग अकाउंट ओपन केलेलं असतो. पण आमच्या माहितीप्रमाणे 2 लाखाच्या वरती एका दिवशी कॅश घेत नाही आम्ही याला सेव्हिंगला. कर्जाचा भरणा सुद्धा 2 लाखापेक्षा जास्त घेता येत नाही असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. सेव्हिंग अकाउंटला आता एखाद्या कर्जदाराचे 3 लाख रुपये आहेत, त्याला आजच्या आज पैसे भरून आम्ही ते ॲडजस्टमेंट करून देतो नेक्स्ट डेला घेऊन. परंतु 2 लाखापेक्षा डिपॉझिटला असो किंवा कर्जाला असो सेव्हिंग अकाउंटला भरणा घेता येईल की नाही? हा जो कायदा म्हणतात तुम्ही, हा कायदा कोऑपरेटिव्ह बँकांना लागू नाही, परंतु पतसंस्थांना लागू आहे. सेव्हिंग अँड करंट इज नॉट टाइम डिपॉझिट. सेव्हिंग अँड करंट कंटिन्युअस अकाउंट असेल त्याला 2 लाखाची कॅप नाही. ही कॅप फक्त टाइम डिपॉझिट आणि लोनला आहे. सेव्हिंग करंट अकाउंट जात असतो. फ्रिक्वेंट ऑपरेशन कॉल सेव्हिंग करंट अकाउंट. सेव्हिंग अकाउंट आधी हप्त्यातून 2दा विड्रॉ झाली होती. आता करंटला किती विड्रॉ करू शकतो? पण सेव्हिंग करंट आपण 2 लाखांपर्यंत घेऊ शकतो. आणि तुम्हाला एक सांगतो, पुन्हा ITAT फॉर्च्युनेटली पुन्हा ITAT जे विधिक फेवरेट फॉर पतसंस्था ते आपल्याला तिकडे बँका समजतात, आपल्याला देऊन टाकतात. किती पुन्हा केलं